अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयीची माहिती तुम्हाला आज सांगत आहे. श्री गुरुचरित्र पारायण करताना अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करावयाचे आहे त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात केली म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नानसंध्यादी कर्मे प्रथम करावीत. हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण चालू करावे. त्यानंतर श्री गुरुचरित्र सप्ताहात पाळावयाचे नियम हे पाहणार आहोत. गुरुचरित्र सप्ताहात पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. श्री गुरुचरित्र पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे. रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये. रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपास करावा. रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहमानांना जेवण, दक्षिणा देऊन नंतर उपास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही व सर्व सुखे व समृद्धी लाभते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपणाला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे व श्री गुरुचरित्राचे सप्ताहात पाळावयाचे नियम कसे आहेत याची माहिती आवडली असल्यास श्री स्वामी समर्थ आणि भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.